जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीसच्या सिलेक्शन वाल्या मुलांना नेमकं डॉक्युमेंटला कधी बोलवणार आहे, त्याच्यानंतर आता मुंबई शहर पोलीसच्या जागांमध्ये वाढ होणार आहे का, त्याच्यानंतर आता मुंबई शहर पोलीसच्या लिस्टमध्ये काही बदलाव होतील का, त्याच्यानंतर आता एमएसएफ चा मेसेज नेमका कोणाकोणाला येणार आहे, वेटिंगवाल्या मुलांना असो की कोणाला असो. तर आता या विषयावर आपण या सर्व पॉइंटवर आपण क्लिअरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट, त्याच्याच बरोबर मुंबई शहर पोलीसच्या प्रत्येक अपडेट मी सुरुवातीपासून टाकत आलेलो आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मुंबई शहर पोलीसच्या जागांमध्ये वाढ होणार आहे का, तर मुंबई शहर पोलीसच्या जागांमध्ये कसलीही वाढ होणार नाही याच्याबद्दलची काहीही अपडेट मित्रांनो सध्या नाहीये. की जागांमध्ये वाढ होणार आहे का याच्याबद्दलची कसलीही अपडेट नाही. ऑलरेडी 1061 जागांची वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे यामध्ये आणखी जागांची वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे मित्रांनो. यामध्ये जागांची वाढ होणार नाही या अपेक्षेवर बसू नका. त्याच्यानंतर आता मुंबई शहर पोलीसच्या या लिस्टमध्ये काही किरकोळ बदलाव होतील का, तर नक्कीच मित्रांनो. जर आता बऱ्यापैकी मुलांनी आक्षेप घेतलेले आहे, म्हणजे आता ते मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की अंशकालीनच्या जागांचा काहीतरी घोळ झालेला, म्हणजे अनाथला जास्त प्रमाणात अंशकालीनच्या जागा दिलेल्या आहेत. विजय कॅटेगरी असो, एससीबीसी कॅटेगरी असो, अशा कॅटेगरींना अनाथच्या मुलांना अंशकालीनच्या जागा बऱ्यापैकी प्रमाणात देण्यात आलेल्या आहे. तर त्याबद्दल बऱ्यापैकी मुलांनी त्यामध्ये आक्षेप पण नोंदवलेला आहे. त्याच्यानंतर आता एमएसएफचा मित्रांनो, आता एमएसएफचा मेसेज हा प्रत्येकालाच येणार आहे. मग तो जिल्हा कोणताही असो, तो मुंबई असो की पुणे असो की नागपूर असो, प्रत्येक जिल्ह्यावाल्याला जे पेपरला बसलेले आहेत, ज्यांनी ग्राउंड काढलेला आहे, त्यांना सर्वांना एमएसएफचा मेसेज येणार आहे मित्रांनो. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याच्यानंतर आता मुंबई शहर पोलीसच्या डॉक्युमेंटला नेमकं कधी बोलवणार आहे मित्रांनो, तर आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर आता मित्रांनो, मुंबई शहर पोलीसचा जर आपण विचार केला, तर प्रत्येक भरतीचा विचार केला तर थोडा वेळ लागतच असतो मित्रांनो. आपल्या मुंबई शहर पोलीसच्या प्रत्येक प्रोसेस थोडी लांबणीवरच चालते. कारण की आता आमच्या बॅचचं जर तुम्हाला सांगितलं तर आमची जॉईनिंग होऊन त्याच्यानंतर आम्ही ट्रेनिंग होऊन आल्यानंतर त्यांचा ट्रेनिंगला नंबर लागला मित्रांनो. म्हणजे आमच्या जॉईनिंग मध्ये आणि त्यांच्या मुंबई शहर पोलीसच्या जॉईनिंग मध्ये 2 ते 3 महिन्यांचा इथं फरक आपल्याला आढळून येतो मित्रांनो. त्याच्याच बरोबर आता आपला पावसाळी अधिवेशन 22 तारखेपासून लागणार आहे. 22 जून पासून आपलं पावसाळी अधिवेशन लागणार आहे. त्याच्या आधी जर डॉक्युमेंट झाले तर होतील. त्याच्यानंतर हे अधिवेशन संपल्यानंतरच आपले डॉक्युमेंट होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हालाही काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण की मुंबई शहर पोलीसचा प्रोसेस थोडी लांबणीवरच चालत असते. त्यामुळे थोडा विलंब करा. सिलेक्शन झालेलंच आहे मित्रांनो. त्यामुळे थोडी वाट तर बघावीच लागणारच आहे. आतापर्यंत तुम्ही वाट बघत आलेलेच आहे, तर आता थोडी वाट बघून घ्या. त्याच्यानंतर आता मुंबई शहर पोलीसचा आता इतका मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता अधिवेशनामुळे काहीतरी थोडा आणखी विलंब होऊ शकतो. त्याच्यानंतर जर अधिवेशनाच्या आधीच जर काही डॉक्युमेंट वगैरे चेक झाले तर होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर अधिवेशन झाल्यानंतर आपलं प्रोसेस पुन्हा चालू होऊ शकते मित्रांनो. तर आणखी मुंबई शहर पोलीसच्या ज्या काही अशा प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या मी नक्कीच तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आता ज्यांना जीकेची माझी पीडीएफ वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच माझ्या व्हॉट्सअपला जीके पीडीएफ या टाईपचा मला मेसेज करा. नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईल. जीके पीडीएफ मध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, एमपीएससी मध्ये, सरळ सेवेमध्ये आतापर्यंत विचारलेले सर्व प्रश्न, म्हणजे एमपीएससीचे फक्त निवडक प्रश्न, त्याच्यानंतर अतिसंभाव्य प्रश्नांचा मी पुरेपूर समावेश त्या पीडीएफ मध्ये केलेला आहे. त्याच्याच बरोबर माझ्या जीकेचा मी एक स्पेशल व्हॉट्सअपचा ग्रुप पण बनवलेला आहे. त्यामध्ये पण तुम्हाला ऍड नक्कीच करणार आहे. तर ज्यांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी नक्कीच 79 72 78 40 38 या नंबरवरती मला नक्कीच मेसेज करा. जय हिंद.